जय भारत मित्रांनो. सध्या आपल्या देशात धर्मांधतेने कळस गाठला आहे. डोळ्यांत धर्मांधतेचा मूळव्याध झालेल्या अंधभक्तांमध्ये कोणतीही बाब हिंदू मुसलमान प्रश्नाशी जोडण्याची अहमहमिका लागलेली असते. गोदी मीडिया तर 7/24 24 घंटे 365 दिवस देशात आणि जगात घडलेल्या कोणत्याही हिंसक घटनेला हिंदू मुसलमानांच्या चष्म्याने बघून तेच सगळीकडे प्रसारित करत असतो. सतत फेक आणि खोट्या बातम्या दाखवून जनतेला भ्रमिष्ट करण्याचा धंदा म्हणजे पत्रकारिता असेच स्वरूप मीडियाला प्राप्त झाले आहे. अशा खोट्या बातम्या दाखवून वा त्याला खोटेपणाचा मुलामा देऊन दाखवल्याने जगात भारतीय प्रसार माध्यमांची खिल्ली उडविली जाते. जागतिक विश्वासार्हता रँकिंगमध्ये त्यामुळेच भारतीय मीडिया खालच्या बाजूला आहे. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून मीडिया जणू चेकाळली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपाई नेत्यांचे तळवे चाटण्यातच या देशातील मेन स्ट्रीम मीडिया समाधान मानत आहे. निष्पक्ष पत्रकारिता तर सूक्ष्मदर्शक यंत्र लावून शोधायची वेळ आलेली आहे. मीडियाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या अशा लांगून चालनामुळे देशातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण कलुषित झाले आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी व स्त्रिया यांच्यावरील हल्ले आणि त्यांचे अत्यंत क्रूरपणे घडणारे लिंचिंग यात वाढ झाली आहे. भारतीय मीडियाच्या सरकारसोबतच्या या लांगून चालनामुळे त्याला गोदी मीडिया अर्थात मोदींच्या गोदीत बसलेला मीडिया असे नाव देण्यात आले आहे. एखाद्या घटनेविषयी वा व्यक्तीविषयी गोदी मीडिया पसरवत असलेल्या खोट्या बातम्यांचा खोटेपणा वेळोवेळी उघड होऊन त्यांचे थोबाड बऱ्याचदा रंगलेले असूनही त्यांच्या अशा वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. गिरे भी तो टांग ऊपर असेच वर्तन या संदर्भात गोदी मीडियाचे राहिले आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा गोदी मीडियावरून विश्वास उडाला आहे. गोदी मीडिया खोट्या बातम्या पसरवून जनतेची कितीही दिशाभूल करत असली तरी जनता मात्र एकमेकांविषयी प्रेम भावना राखत आलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. गोदी मीडियाचे खरे स्वरूप उघड करण्यासंदर्भात नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देणे आवश्यक ठरेल. पहिली घटना आहे विनेश फोगाट या भारतीय महिला कुस्तीगीराविषयीची. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशला सामन्याच्या पूर्वी घडलेल्या एका घटनेने प्रचंड धक्का दिला. सामन्यापूर्वी तिचे वजन ज्या कुस्ती गटात अर्थात 50 किलोग्रॅम वजन गटात ती खेळत होती त्यापेक्षा तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले आणि ती अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली. गोदी मीडिया आणि अंधभक्त यांनी या घटनेवरून विनेशचे समर्थन आणि सांत्वन न करता तिलाच ट्रोल करणे सुरू केले. पण भारतीय जनता आणि जागरूक भारतीय खासदार व आमदार यांनी मात्र विनेशला जाहीर पाठिंबा दर्शवला. संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि विनेशचे स्वागत एका ऑलिम्पिक विजेत्याप्रमाणे करण्यासाठी सरकारला बाध्य केले. गोदी मीडिया आणि अंधभक्त थोबाडावर आदळले. दुसरी घटना आहे बांगलादेश येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची. या आंदोलनास गोदी मीडियाने हिंदू मुस्लिम दंगलीचे स्वरूप दिले. हिंदू समुदाय आणि हिंदू मंदिरे यावर हल्ले केले जात असल्याचे वृत्त गोदी मीडिया आणि अंधभक्त यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यास सुरुवात केली. पण पुरोगामी कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणून गोदी मीडियाला उघडे पाडले. बांगलादेशी हिंदू क्रिकेटर लिटन दास याचे घर आंदोलनकर्त्यांनी जाळले अशा बातम्या गोदी मीडियाने आणि अंधभक्तांनी पसरविण्यास सुरुवात केली. पण नंतर असे सत्य बाहेर आले की आंदोलनकर्त्यांनी लिटन दास याचे नव्हे तर बांगलादेश क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मुस्तफी मोर्तजा याचे घर पेटून दिले आहे. याचे कारण असे की तो बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या अवामी लीग या पार्टीचा खासदार आहे. दुसरे असे की बांगलादेशातील बांगलादेश राष्ट्रीय हिंदू महाज्योत या संघटनेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गोविंद प्रामाणिक यांनी बांगलादेशातील परिस्थिती संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणतात, मी ॲडव्होकेट गोविंद प्रामाणिक, बांगलादेश राष्ट्रीय हिंदू महाज्योत या संघटनेचा सरचिटणीस. शेख हसीना यांनी काल दुपारी राजीनामा दिल्यानंतर या देशातील हिंदू समुदायाला वाटले की त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडतील.
पण BNP अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाती इस्लामीच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हिंदूंच्या घरावर हल्ले होणार नाहीत आणि मंदिरांचे संरक्षण केले जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आणि मंदिरांचे संरक्षण होत असल्याचे आपण पाहत असाल. हिंदू मंदिरे आणि हिंदू समुदायावर हल्ला झाल्याची एकही घटना घडलेली नाही. आवामी लीगच्या काही हिंदू नेत्यांच्या घरांवर आणि काही मुस्लिम नेत्यांच्या घरांवर हल्ले झाले. काही संधी साधू लोकांनी काही स्थानिक मंदिरांवर हल्ला केला, पण मोठी घटना घडली नाही. पण भारतातील रिपब्लिक टीव्हीने मात्र आमच्या देशातील घटनांबद्दल अफवा पसरवल्या आहेत आणि विचित्र दावे केले आहेत. आज मी त्यांना शेख हसीना बद्दल वेगवेगळ्या बनावट कथा सांगताना पाहिले. वंगबंधूंचा पुतळा पाडण्यात आल्याने त्यांना अत्यंत दुःख झालेले दिसत आहे. मला फोन करणाऱ्या एका पत्रकाराला मी म्हटलं, जर तुम्हाला हसीनाची एवढीच काळजी वाटत असेल तर कृपया पंतप्रधान मोदींना हटवा आणि शेख हसीनाला तुमचे पंतप्रधान म्हणून घोषित करा. ती भारताचं आणि 7 सिस्टरचंही पूर्वोत्तरमधील 7 राज्ये रक्षण करेल. तुम्ही रोज म्हणताय की जर हसीना नसेल तर 7 सिस्टर्स अस्तित्वात नसतील. मग ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. या व्हिडिओ पोस्टमुळे गोदी मीडिया पुन्हा एकदा थोबाडावर आदळला. तिसरी घटना घडली पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधित. भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीफ हे दोघेही फायनलमध्ये पोहोचले होते. त्यात अर्शद नदीफने सुवर्ण पदक जिंकले तर नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. यावर दोन्ही देशाच्या फेकू मीडियाने एकमेकांविरोधात जहर उगळण्यास सुरुवात केली. पण या जहरी मीडियाची दातखीळ बसवली नीरजची आई सरोज देवी आणि नदीमची आई रजिया परवीन यांनी. या दोन्ही माऊल्या काय म्हणाल्या त्या तुम्ही प्रत्यक्ष ऐका. से वो जीते हैं तो नीरज चोपड़ा के बारे में क्या कहेंगे? वो अर्शद से हार गए हैं. नहीं बेटा, वो भी मेरे बेटे अर्शद नदीम का भी दोस्त भी है और भाई भी है. ते वो हार जीत तो अपने किस्मत की होती है और वो भी मेरा बेटा है. इंशाल्लाह ताला कहते होंगे उसनू भी कामयाब करे अल्लाह मियां, उसनू भी मेडल जीतने की तौफीक देगा. और दोनों भाई से उन्होंने भी दोस्त भी थे और मैं उसके लिए भी दुआ करती हूँ. बहुत खुश है. हमने तो सिल्वर भी गोल्ड वर्ग लग रहा. गोल्ड उसका आ गया, वो बीमार है लड़का जी, मेहनत कर सब जा रहे. थोड़ा दिन खराब था, थोड़ा बहुत ज्यादा फाउल हो गए. कोई बात नहीं जी, ये तो तीनों हुए हैं बच्चे के खिलाड़ी के. आप लोग खुश हो? कोई बात ना खुश है जमा, पूरे खुश है. या दोन्ही मावल्यांना विनम्र अभिवादन. या मावल्यांच्या अशा नैसर्गिक आंतरिक प्रेमामुळे दोन्ही देशातील धर्मांध मीडिया आणि अंधभक्त यांचे थोबाड पुन्हा काळे झाले आहे. थोडक्यात या देशाचा मूळ गाभा हा प्रेमाचा, वात्सल्याचा, बंधुप्रेमाचा, ममतेचा आणि मानवतेचा आहे. त्यामुळे गोदी मीडियाच काय, पण कोणीही तो गाभा नष्ट करू शकत नाही. त्यामुळं जे अंधभक्त या गोदी मीडियाच्या चक्रव्यूहात फसून धर्मांध पक्ष आणि संघटना यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी लवकरात लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडावे हे नम्र आवाहन करत आहे. अन्यथा ही हापचड्डीधारी पिलावळ तुमचे वर्तमान आणि या देशाचे भविष्य बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जय भारत.